नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके व विठ्ठल परिवार मावळ यांच्या वतीनं बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. कामशेत या ठिकाणी भव्य असं या अखंड हरिनाम सप्ताहाला एकदम उदंड असा प्रतिसाद आहे. हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी जाणून घेणार आहोत की अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल या सप्त्याबद्दल, कसं वाटतंय? काय नाव? माझं नाव पवन गायकवाड आहे. अण्णांचा दरवर्षी सप्त्याचं आता हे 6वं वर्ष आहे. खूप असा चांगला उपक्रम आहे, अण्णा राबवतात दरवर्षी. तर अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रचंड अशी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये सर्व वारकरी संप्रदायातले जे सदस्य आहेत ते उपस्थित झालेले आहेत. यावर्षीचा जो मंडप आहे तो एकदम भव्य दिव्य असा मंडप आहे. हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदायातले भाविक जिकडं पाहो तिकडं जनसमुदाय आहे. कामशेत येथील या भव्य दिव्य जागेमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नाम घोष करू. साधूच्या जन्माचं उद्दिष्ट सदा हरिकथा करू, सदा नाम घोष करू. नित्य भजन सतत कीर्तयन्तो मां यतन्तस्य कुर्वताः नमस्यन्तस्य मां भक्तानि देवता उपासते. मावळचे आमदार सुनील शेळके मागील 7 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची जी परंपरा आहे कायम या ठिकाणी जपली जात आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देहू नगरी आणि देवी नगरीसह संतांची भूमी असलेल्या मावळ तालुक्यामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे हा आगळा वेगळा आणि देखणा आहे. यामध्ये हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदायातले भाविक उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी कीर्तन महोत्सव आहे आणि या कीर्तन महोत्सवामध्ये सर्व भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नित्य गोविंद 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 माझ्या छंद माझ्या पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रविवारी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. खूप प्रमाणात सारखं भजन दिनरजनी आची रंदा रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. नित्य भजन सारखं जपताना गाताना खाताना सारखं भजन केलं. सदा नाम घोष करू, सदा हरिकथा करू. हे साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट.
याच्या पलीकडं नाही. याच्या पुढं सांगू संगती जो येईल ना त्याला अखंड हरिनाम सप्त्याबद्दल काय सांगाल? काय नाव? येईल नाही. कोणत्याही अपेक्षा नाही. मनोज माझे साधूचं सरपंच कामच एवढं सदा अतिशय चांगल्या पद्धतीनं पवन मावळमध्ये आपला मावळ तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचा विठ्ठल परिवारातर्फे आमदार सुनील शेळके यांनी गेली 7 वर्ष झाले ही परंपरा चालू आहे आणि ही अखंड सेवा आम्हाला चालू ठेवणार आहे. यामध्ये तालुक्यातील नव्हे तर पूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. अतिशय पंढरपूर आळंदी सारख्या एक माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अनेक भक्तिभावाने लोक या ठिकाणी येऊन या सप्त्याची शोभा उडवत आहेत. भजन पदच नाही. गोविंद पहिल्याच दिवशी अखंड हरिनाम सप्त्याला हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम ही मागील 7 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे. कामशेत येथील या भव्य दिव्य अशा या सभा मंडपामध्ये हजारोच्या संख्येने वारकरी बसतील अशी पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या बायकाच्या समीकरणाने आपल्या जन्माला आली राजाच्या जन्माची श्रीमंताच्या जन्माची नेमकं लग्न म्हणजे जन्माला आल्यानंतर गावात बराच सांगितलं. तिथे लग्न पाहिलं मी आईला विचारलं हा हे काय चाललं. आईने सांगितलं हा तुला आहे तुला नाही हा नवरा आहे ही मुलगी आहे. त्या मुलीनं आईला विचारलं आईला माझा मुलगा कोण आहे. माझा माझा मुलगा कोण आहे. आईने काय केलं त्या डाबलीमधली ती पूजेची यादी असते छोटीशी कृष्णाची मूर्ती दिली. म्हटले हा तुझा आणि एवढ्या शब्दावर विश्वास ठेवला करू आणि त्या कृष्णाला तू लहानपणापासून नवरा बनवला. सारखं त्याच्याच नावाचं चिन्ह त्याला आंघोळ घालायची त्याला नैवेद्य घालायचे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता पहिला बंधू चुलता कृष्ण माझा सगळी नाते त्याच्याशी जोडली. सारखं हाच माझा नवरा हाच माझा नवरा. लहानपणी लोक कौतुक करत असतात. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने जो अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे, पहिल्याच दिवशी हजारोच्या संख्येने भाविक आलेले, काय सांगाल? खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांनी चालवली. सगळे कौतुक करायचे पण ती लग्नाची झाली. ती सवय 18-20 वय या पुणे जिल्ह्याचे 20 वर्षाच्या पुढचं लग्न लोकप्रतिनिधी सुनील शेळके यांनी हे भागवत धर्माची पताका उंच करण्याचा प्रयत्न मावळ तालुक्यातून जायच्या जिल्ह्यात काही वर्ष करत माझ्या मावळच्या वतीने मी सुनील अण्णाला देणे केला नका काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुनील शेळके हा मावळ तालुक्याला दिवस मानलाय आणि खरंच माणूस गोडवा त्याची गोडवापणा पाहून की सर्व जनता पब्लिक गोडवी त्यांच्या अन्नाच्या वागण्यावरून आम्ही पण सर्वजण अन्नासारखे वागत आहे. एक वळण आम्हाला वेगळं अन्नामुळे लागत आहे समाजामध्ये. खरंच देवासारखा आमच्या मावळतुकला आमदार भेटला आहे. अण्णांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अण्णांनी एवढं छान कार्यक्रम केला. अण्णांचा मनापासून खूप आभार. सर्व वारकऱ्यांना साधू संतांना गोड असं जीवन अण्णांनी भरून दिलंय. अण्णांचं मनापासून खूप खूप आभार मानतो. वीज दिलं होत नावडे जनधन माता
विषय तो त्यांचा झाला नावडे जन धन माता पिता आई आवडत नाही आता बापरे इथं लावायचं काढून दिलं त्या घरात आमचं राहायचं नाही असं आहे बघा ओरिजिनल भजन करणाऱ्या लोक काढून देत असतात व आमची शांती करून माझी गुरुवारी मागती बाबा आता 90 वर्षाचं पूर्व आहे आमच्या गुरुवाऱ्यांचं कधी गेले आलं ऐकाले कधी गेले आळंदीला आळंदीच्या मंदिराची सर्व जुनी जोग महाराजांची भारतीय शिक्षण संस्था आहे त्या जुन्या जोग महाराजांच्या भारतीय शिक्षण संस्थेवर माझे गुरुवारी बालकी बाबा बसलेले असतात शांतीवर बोलतो आम्ही त्यांना खूप थकले झाले त्यांना पाणी म्हणजे नावाला त्यांना पाणी म्हणजे तुमच्या आवाजांच्या काय तपस्या वेळ झालेला असते विषय जो त्यांचा विद्यार्थी हेच आहे संस्था हेच आहे नावले जन धन माता तर नातच होतं म्हणतात सुनील अण्णा तुम्ही कुठे बसलेले मला माहिती नाही तुम्ही या सामान्यातच बसलेले असतात एवढं मला माहिती आहे कारण तुम्ही जनसामान्याचे आहात तो अण्णा आमच्या शुभेच्छा आहे पुढच्या वेळाला तुम्ही मंत्री असले पाहिजे एवढं मला सांगायचं पुढच्या वेळेला मंत्री झाले पाहिजे आमच्या जनसामान्यासाठी आणि होणारे मला माहिती आहे विश्वास आहे एका वेळा खरंच सांगतो तुम्ही लहान झाला तुम्ही नातच होतोय ते सगळे लोक 2-3 वर्ष करतात जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत आमच्या हाताने चालू ठेवतील बघा का चालू ठेवतील नातं जोडलेले नातं जोडणे म्हणून तेवढा समाज आहे जनसामान्यांशी नातं जोडलं पाहिजे नातं जोडलं फळ मिळत असतं नातं जोडलं मिळावं नाही इतकं नातं जोडलं आता घरात काढून दिलं मावळचे आमदार सुनील शेळके यांचं योग्य नियोजन पहिल्या दिवशी हजारोच्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सदा घोष करू सदा करू काढून दिलेल्या
किती मोठा झाला आणि किती साधू झाला खायला लागलं ना. गाथा भजन आमचे आबा करतात, पण आबांचं गाथा भजन ऐका. आमचे आबा गोडचे आबा आहेत नाही. गाथा भजन महाराष्ट्रात आमच्या आबानं करावं. काय गाथा भजन महाराज 2.5-3 तास एक चाल डबल येणार नाही असं गाथा भजन करतात. ऐका, पण गाथा भजन झालं की जेवायला खायला लागतं. कीर्तन केसरी गायन भागवत हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. सुसज्ज असा भव्य दिव्य मंडप आहे आणि या ठिकाणी भक्तिमय वातावरण झालेलं आहे. साक्षात कामशेतमध्ये पंढरपूर अवतरलं अशी परिस्थिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त या ठिकाणी तयार केलेली आहे. मावळ तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायातील सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या ठिकाणी चोपदार आहेत. काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? काय नाव तुमचं? प्रकाश टंडू बदर. बहुत मजा वाटते आणि आनंद असा वाटतो की अखंड हरिनाम असा कायम स्वरूपी राहावा असा अण्णांना आमची मागणी आहे. तर वारकरी संप्रदायातले या ठिकाणी चोपदार आहेत आणि इथं प्रवेशद्वारावर येणाऱ्या भाविकांना रस्ता दाखवत आहेत की या ठिकाणी साक्षात पंढरी अवतरली अशी परिस्थिती या ठिकाणी हे. काय सांगाल? काय नाव? सचिन शामराव गरुड. आणि खूप छान पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी भाविक भरपूर संख्येने येतात इथे. तर बरेचसे भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल? काय नाव तुमचं? सोनी मारुती मंदावर. बर, कसं वाटलं इथं आल्यास? खूप छान वाटलं. बर, अण्णांच्या नियोजनाबद्दल काय? आमदारांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? चांगलं नियोजन असतं त्यांचं. चांगल्या पद्धतीने सगळं कार्यक्रम चांगला होतो. तर बरेच भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? समीर भोसले नाव झालं. काय अण्णांच्या या अखंड हरिनाम सप्त्याबद्दल काय प्रतिक्रिया? अण्णांचा हा सप्ताह दरवर्षी होतो. एक नंबर होतो हा सप्ताह मावळ तालुक्यामध्ये आपल्या. तर काय सांगाल अखंड हरिनाम सप्त्याबद्दल? काय बोलाल? अखंड हरिनाम सप्ताह अण्णाचा हा भव्य दिव्य सप्ताह दरवर्षी उत्सवाने साजरा होत असतो. बरं, किती भाविक या ठिकाणी उपस्थित होतात आणि इथलं आयोजन कसं आहे? तरी 25-30 भाविक भक्तांचं आयोजन नियोजन आहे. तर बरेच जण सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था आहे आणि या ठिकाणी भाविक येतच आहेत. काय सांगाल इथं आल्यानंतर कसं वाटलं? काय नाव तुमचं? माझं नाव दीप्ती आहे. मी इथं आटलं चांगलं वाटतं इथं कीर्तन ऐकायला आणि हे चांगलं कार्यक्रम ठेवले अण्णाने. दरवर्षी असतं हे कार्यक्रम. मागच्या वर्षी पण होता या टायमाला आणि ह्या वर्षी पण ह्याने ठेवले आणि कार्यक्रम एकदमच भारी होतं. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडं सजावटाने वेगळं केलं. मागच्या टायमाला ह्याने राम मंदिराचं हे केलं होतं डेकोरेशन वगैरे. ह्या वर्षी पण चांगलं केलंय. मला चांगलं वाटलं आल्याबद्दल इथं. तर सर्व भाविक या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न होतात. प्रत्यक्षात या ठिकाणी पंढरी अवतरली असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. प्रत्यक्षदर्शनी श्री विठ्ठल परिवार मावळ विठ्ठलाची मूर्ती आहे आणि प्रवेशद्वार आहेत. एकदम उत्तम नियोजन आणि येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी उत्तम नियोजन आहे. हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून या कार्यक्रमाचं नियोजन पाहत असतात. तर एकदम सुंदर नियोजन आहे. आज पहिला दिवस असताना हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर उद्या याच ठिकाणी परत कीर्तन महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.